नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघत असाल हे माझे कपडे कशांची तयारी चालू आहे. तर ही तयारी चालू आहे माझ्या कोकणात जाण्याची आणि आय एम सो एक्सायटेड टू गोइंग टू कोकण. तर आता मी कपडे वगैरे भरतो आहे आणि लगेच निघणार आहे राईट नाव. तर आता मी निघालो आहे जायला. तर हा बघा रस्ता, काय मौसम मस्ताना चालू आहे लय. आणि आशिष दादा, अनिल दादा आणि हा माय बिग ब्रो यशो दादा आणि आमची दीदी आणि काव्याला टाकले खाली आणि हा मी काय दिसतोय मी. आणि हा परत जाऊया आपण. चला आता मी आलो आहे, आता डायरेक्ट पोचलो आहे दापोलीला. जास्त व्हिडिओ वगैरे काढले नाही कारण मला खूप कंटाळा आहे, दॅट्स वाय. आणि आम्ही आल्याला नाश्ता करायला आणि जाणार लगेच. आता आलो आहे दापोलीच्या बाजारात आल्यावर मला दिसल्या 2 सुंदर मुली आणि तिथूनच सकाळी हा दिसला आहे व्ह्यू बघा. आणि त्याच्यातच लगेच मी चाललो आहे नाश्ता करायला आंघोळ वगैरे करून. तर इकडे सगळं खूप महाग आहे, टेस्ट तर नाही आहे पण बेटर आहे. तर ते आम्ही खाल्लं इडली वगैरे आणि तिकडून लगेच निघालो आहे मांदिवलीला जायला, कारण तिथे आहे आज पूजा विठ्ठल रखुमाई मंदिराची. आणि तिथेच आम्हाला दिसला हा समुद्र किनारा, हरणईचा बीच. हरणई नाही काहीतरी नाव आहे, आय डोंट नो. तर आता पोचलो आम्ही पूजेत. सगळे पाय वगैरे पडून घेत आहेत, तो पण मी थोडासा फोकस करूया किती गर्दी आहे. आणि इथे सगळ्यांचं जेवण वगैरे चालू आहे आणि तिथूनच आम्ही निघून आलो आहे भैरी भवानीच्या मंदिरात. तर इथे मंदिरात ओटी वगैरे भरायची होती म्हणून आम्ही आलेलो. तर आता दीदीने ओटी वगैरे भरली आहे आणि आता सगळं दर्शन वगैरे करून झालं आहे. तिथूनच आता बाहेर मंदिराच्या बाहेर विहीर पण आहे, ती बघा ती विहीर. आणि तिथेच बाहेर देव आहेत, राखणदार, म्हणजे की गावावर काही आलेलं टळून ते येऊन देत नाही. आणि तिथूनच आम्ही निघालो फिरायला. तर ते समायरा, तनुती आणि जागृती ताई आणि आमचा यश दादा माय ब्रो. तिकडून आल्यावर मी एकटाच गेलो आहे खाडी बघायला. ही आहे मांदिवलीची खाडी. आणि खाडीतून जाता आता याचं नाव काय आहे, कृपार्थ. I don't know his name, but he's nice guy. Say hi. तिथूनच संध्याकाळी तयारी वगैरे करून आलो आम्ही आरतीला. तर आरती चालू. आणि आता यशदाला पण चान्स भेटला आरतीचा, म्हणजे आशीर्वाद घेण्याचा. थोडं लाईट गेली परत आली लाईट आली. हे समायला आणि आता त्याच्यानंतर इथे लहान मुलांचे डान्स वगैरे होते. आम्ही बसलो. तिथून आम्ही गेलो मुरुडच्या बीचवर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. तर मी सांगते जास्त मी क्लिप वगैरे घेतला नाही कारण मला खूप कंटाळा आहे, पण आलो आहे तर काहीतरी करूनच जायचं, दॅट इज द हंगामा. आणि हे उंटावर बसलेत सगळे लोक. तो उंट पडायचा विचारा, 4 जणं बसलेत. वा. आणि तिथूनच झाल्यावर दादानी आणि मी फोटोशूट व्हिडिओ शूट करायची सुरुवात केली. ले कॅटवॉक, इट इज आयकॉनिक. आणि दीदी आणि मी परत आम्ही निघालो आहे जायला घरी. तिकडूनच आम्ही अचानक ठरलं की महाबळेश्वरला जाणार. महाबळेश्वरला जायचं आहे आता. तिथे पोचल्यावर आलो आहे तर बघतोय फक्त घोडे. जास्त फिरायला वेळ नाही त्यामुळे आम्ही लगेच निघणार आहे. तर परत दीदी आणि बाबूंचं ठरलं आहे की जाणार घोड्यावर बसायचं. तर ते बसलेत. घोड्यावर बसून झाल्यावर तिथून डायरेक्ट स्ट्रेट खाऊ पिऊन घरी. पाडायचा बिडायचा बाबा घोडा. आणि आता आम्ही आलो थोडंसं लंच करून महाबळेश्वर निघून आम्ही आलो पुण्याच्या रस्त्यातून, कारण ते जवळ पडेल मे बी, म्हणून त्या दिशेने आलो सातारा पुण्यावरून. आणि तिकडूनच आता लागणार लोणावळ्याचा बोगदा. त्यातून आम्ही निघू बाहेर आणि डायरेक्ट घरी जाऊ.
मी येऊन एवढा थकलो आहे की व्हिडिओ वगैरे काहीच करणार डायरेक्ट आता मी व्लॉग माझा संपवतो इकडे. सो सबस्क्राईब अँड फॉलो नाव.